विद्यार्थ्यांच्या भविष्याशी खेळ करणाऱ्यांना शिक्षा झालीच पाहिजे। नीट पेपरफुटी प्रकरणी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचा नवापुरात धडक मोर्चा, तहसीलदार व पोलीस निरीक्षकांना निवेदन। देशभर गाजत असलेल्या नीट पेपरफुटी प्रकरणी विद्यार्थ्यांच्या भविष्याशी झालेल्या अन्यायाचा तीव्र निषेध करत राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या विद्यार्थी विभागाच्या वतीने सोमवारी नवापूर येथे धडक आंदोलन करण्यात आले। विद्यार्थ्यांच्या भविष्याशी खेळ करणाऱ्या दोषींवर कठोर कारवाई करून परीक्षा प्रक्रियेत पारदर्शकता आणावी या मागणीसाठी तहसील कार्यालयात शिष्टमंडळ पोहोचत तहसीलदार आणि पोलीस प्रशासनाला निवेदन देण्यात आले। आंदोलनाची सुरुवात भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून करण्यात आली। त्यानंतर पक्षाचे पदाधिकारी, कार्यकर्ते, विद्यार्थी व नागरिकांनी हातात फलक आणि बॅनर घेऊन शहरातून तहसील कार्यालयापर्यंत शिष्टमंडळ पोहोचले। त्यांनी सांगितले की नीट पेपरफुटीचा निषेध असो, विद्यार्थ्यांना न्याय द्या, दोषींना कठोर शिक्षा करा, अशा घोषणांनी संपूर्ण परिसर दणाणून गेला। तहसील कार्यालयात पोहोचल्यानंतर शिष्टमंडळाने तहसीलदार दत्तात्रय जाधव तसेच पोलीस निरीक्षक अभिषेक पाटील यांची भेट घेऊन निवेदन सादर केले। निवेदनात नीटसह इतर स्पर्धा परीक्षांमध्ये झालेल्या कथित गैरप्रकारांची निष्पक्ष व सखोल चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करावी, भविष्यात अशा घटना टाळण्यासाठी मजबूत आणि पारदर्शक परीक्षा व्यवस्था उभारावी, तसेच विद्यार्थ्यांच्या भविष्याशी खेळ करणाऱ्यांना कोणतीही दया न दाखवता कठोर शिक्षा द्यावी, अशी मागणी करण्यात आली। यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे पदाधिकारी, विद्यार्थी आघाडीचे कार्यकर्ते तसेच मोठ्या संख्येने विद्यार्थी आंदोलनात सहभागी झाले होते। शांततेत आणि शिस्तबद्ध वातावरणात आंदोलन पार पडले। विद्यार्थ्यांच्या हक्कांसाठी आणि पारदर्शक परीक्षा व्यवस्थेसाठी भविष्यातही संघर्ष सुरूच राहील, असा निर्धार आंदोलनकर्त्यांनी व्यक्त केला। निवेदनावर पक्षाचे पदाधिकारी जिल्हा युवक अध्यक्ष विकी बिराडे, अल्पसंख्याक जिल्हा अध्यक्ष अझहर शेख, प्रदेश सचिव गोलू राजपूत, तालुका अध्यक्ष युवक लाजरस वसावे, शहर अध्यक्ष फरीद पठाण, जिल्हा उपाध्यक्ष युसुफ खाटीक, गौतम वसावे, राजेंद्र वसावे, रविदास मावची, करण हिंगू, अकित वसावे, नयन वसावे, सुरूपसिंग कोकणी, राजेंद्र वसावे, अनीस खाटीक, विद्यार्थी आघाडीच्या प्रतिनिधी व कार्यकर्त्यांच्या स्वाक्षऱ्या करण्यात आल्या। दिनांक 20/7/2026 रोजी नवापूर शहराच्या तहसीलदार साहेबांना निवेदन देण्यात आलं आणि राज्यव्यापी आंदोलन हे करण्यात आलेलं आहे। जी सत्ता आज केंद्रात बसलेली आहे, हुकुमशाही करत आहे, त्या सत्तेचा आम्ही आज जाहीर निषेध केलेला आहे। नीट पेपर फुटी, TET पेपर फुटी कुठपर्यंत योग्यता आहे? नीट पेपर फुटी होते तेव्हा तुम्ही धर्माच्या नावावर, हिंदू मुस्लिमच्या नावावर तुम्ही राजकारण करत असता। TET पेपर फुटी होते तेव्हा तुम्ही आरक्षणाचा मुद्दा हा घेऊन येतात। बोलणार तर कधी बोलणार आहे? मला हा प्रश्न मोदी सरकारला विचारायचा आहे। बोलेल तर कधी बोलणार आहे? की या मोदी सरकारला बोलताही येत नाही आणि डोळ्यांना काही दिसतही नाही, असं तर नाही आहे। जेव्हा त्यांना प्रचार रॅली करायची असते तेव्हा ते जोमात प्रचार रॅली करत असतात। जर डोळ्यांना दिसलं नसतं तर त्यांनी ती प्रचार रॅली केली नसती। जर बोलता आलं नसतं, प्रचार सभेत ते बोलले नसते, मुझे वोट दो, अरे काय वोट दो, काय लावलं, वाटोळं गेलं भारताचं यांनी। माझी एकच मागणी आहे, सोनम वांगचूक साहेब जे आज दिल्ली येथे जंतर मंतर उपोषणाला बसलेले आहेत, त्यांना यांनी हुकुमशाहीने, दमदाटीने त्यांचं अपहरण केलेलं आहे। मी डायरेक्टली अपहरण बोलतोय, त्यांचं अपहरण केलेलं आहे। लवकरात लवकर त्यांना न्याय मिळायला पाहिजे हेच सांगतो। आणि एक सांगून जातो, नाराज है सीता मैया भी मोदी तेरे काम से, नाराज है सीता मैया भी मोदी तेरे काम से, तूने तो पूरा भारत लूट लिया मेरे पति प्रभु श्री राम के नाम से। लाज वाटायला पाहिजे अशा सरकारला। मी संपूर्ण राष्ट्रवादीच्या वतीने, राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या वतीने आणि शरदचंद्र पवार साहेबांच्या नेतृत्वाखाली आज आम्ही हे राज्यव्यापी आंदोलन केलेलं आहे आणि तहसीलदार साहेबांना आम्ही निवेदन दिलेलं आहे।